चला मॅचला होते सुरुवात. टाळ्यांच्या गजरामध्ये सुरुवात. पहिला चेंडू अक्षय पाटीलच्या बॅट मधून पहिला चेंडू. चला वन बाउन्स होतो रूप. अगदी धमाकेदार धमाकेदार सुरुवात एनसी चषकाला झाले चौकारनं सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक. यावेळेस स्क्वेअरचा फटका इनटू द गॅप. यावेळेस देखील चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार 4. अक्षय पाटील स्ट्रायकर एंडलाय आणि ऍज युजल अक्षय असेच खेळतात. अटॅकिंग खेळणं, आक्रमण खेळ आणि आक्रमण कोणावरती केलंय? विश्वनाथ जाधव यांच्या गोलंदाजावरती. बॅक टू बॅक 2 चौकार. चौकारनं सुरुवात झालाय मॅच. आपण उल्लेख करतो सकाळचं सत्र आहे, हवा नाहीये पण अक्षय बनवतो हवा आपल्या नावाची. आताला थोडासा पडला, आत आलाय. सन्मानजनक खेळ हे चांगलं आहे. ज्यावेळेला तुम्हाला थोडासा संधी मिळणार, बिलकुल हात खोलणे का मोका मिळेल, हात दिखाव, पण चांगला चेंडू येईल त्याचा सन्मान करणं, व्यवस्थित करणं तेही गरजेचं आहे. पहिला 3 चेंडूचा खेळ. धावा दापलकावरती आहेत त्या 8. टायमर सेट केलं जाणार आहे 5 षटकांसाठी, ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. सुरुवात नक्कीच दणक्यात झाली आहे. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका या ठिकाणी खेळला गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला अगदी योग्य वेळेवर त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात. या 2 धावा मिळतील. 2 धावेनं धावत संख्या झाली आहे फळकावरती तब्बल 10 धावा. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला तर तुकाराम सर की 6 षटकांचा सामना, तुमची मानसिकता 6 षटकांमध्ये खेळण्याची कशी असायला हवी. आणि प्लस तुम्ही हा देखील उल्लेख केला होता की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, म्हणजे 2 जी पॉवर प्लेची षटकं आहेत त्या पॉवर प्ले षटकामध्ये तुमची खेळी कशी असायला हवी. यावेळी हुकचा फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. मागे प्रोडक्शन आहे, फक्त सिंगल मिळणार. एका साईडला आपण धान्यू टीमला पाहतोय, एका साईडला आपण पाहतोय तर शिरगाव या टीमला पाहतोय. आणि ज्याप्रमाणे आपण हा देखील उल्लेख केला की कोणाच्या अगेन्स्ट धावसंख्या उभारली जात आहे, ते विश्वनाथ जाधव जो नामवंत खेळाडू आहे त्या खेळाडूला या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे. ते करावं लागणार आहे. ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती उतरता ना, मग जास्त विचार नाही करायचा, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. जास्त विचार टाकला काय तो माहिती का, विचारांचा पण गोंधळ उडतो. अगर ज्यादा सोचोगे तो भाई करोगे कब. ज्यादा सोचना नहीं है, खेळणे का मौका मिला है, खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिला सामना खेळताय, आपला खेळ दाखवायचा आहे आणि आपल्याला विजयी व्हायचा आहे. दुसऱ्या बाजूला धानवी संघ तोच आहे, 2024ला चॅम्पियन ठरला होता या एनसी चषकातला. हा चॅम्पियन संघ आहे. बरोबर 1 वर्ष अगोदर म्हणजे 2024ला त्याने विजेतेपद पटकावलं होतं. तो हा धानिवचा संघ आहे. सध्या टीम 94 काम धानिवच्या या नावाने खेळतोय. हा पहिला सामना, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा धावफलकावरती. आपण चर्चा एका अजून गोष्टीवरती करणार आहोत, कारण सकाळच्या सत्रामध्ये भरपूर काही गोष्टी असतात. थोडंसं ह्युमिडिटी आपल्याला देखील जाणवते. तर जसं मकर संक्रांती मी उल्लेख केला होता, त्यानंतर उत्तरायण सुरू होतं, वातावरणामधला बदल देखील होतोय. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पडला, थोडासा बाहेर गेला, शफल वाईट आहे, त्याच्यामुळे पंच ते देखील पाहतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या 2 चौकार. धावा झाल्या धावफलकावरती 11. शिरगाव स्पोर्ट्स बॅटिंग करताना पहिले षटक. धावा आहेत बिनबाद दमदार 11. धावफलकावरती 11. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो, कारण प्रत्येक वेळेला काय असतं की प्रत्येकाला सवय असते, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ पॅव्हिलियन एंडकडनंच गोलंदाजी होते. पण एनसी चषकामध्ये कहाणी बदलते थोडीशी. दोन्ही एंड यूज केले जातात. खाडी नारंगी खाडी एंड आणि पॅव्हिलियन एंड. कैलासवासी नितीन गणपत पाटील जे पॅव्हिलियन आपण पाहू शकता, ते पॅव्हिलियन एंड आणि आता खाडी एंडकडे. म्हणून मी उल्लेख केला होता त्याचा वापर कसा करतात, चेंजेस कसं करतात, बदल कसा करतात, आणि त्यावेळेला फलंदाजाचा अप्रोच काय, कशा पद्धतीने तो त्याला सामोरे जातोय, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. मी पुढे एकदा तुमच्या दिशेने येतोय. 11 धावांना स्टार्ट चांगला झालाय या पहिल्या षटकामध्ये. इथे अक्षय 11 वरती खेळतायत, चेतन त्यांना साथ देतात, त्यांना खातं उघडायचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नंदन. एक चांगला उल्लेख तुकारामजी, नक्कीच त्या विषयाकडे येणारे गोलंदाज तयार. फुल टॉस आहे, मिस केलाय चेंडू मात्र या ठिकाणी
पहिली विकेट डाऊन, पहिला धक्का या ठिकाणी शिरगाव स्पोर्ट्स या टीमला. फलंदाज बाद मिस्टर अक्षय आउट. बघा नंदन विश्वकर्मा यांचा आला की फुलटॉस होता, पण जास्त म्हणजे जास्त जोरात मारण्यासाठी गेले. याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जो अप्रोच होता कदाचित तो मिड विकेटच्या दिशेनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगली इनिंग अक्षय पाटील जे संपुष्टात आलेले आहेत. नंदनने आले अशा चेंडूवरती विकेट मिळवलाय, कदाचित त्याची अपेक्षा कुठलाही गोलंदाज करत नाही. फुलटॉसवरती हा विकेट प्राप्त केलाय नंदननं. न्यू बॅट्समन जय गावडे. पहिला चेंडू होता उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नीरज वेगाने चेंडूवरती आला. देखीलचा प्रयत्न केला होता. नीरज वेगाने आला होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. ज्या वेळेला धावला होता त्यावेळेला तर अगदी श्वास रोखला गेला होता प्रत्येकाचा, कारण नीरज आहे तिथे. गेल्या आपण डिसेंबर महिन्यामध्ये याच मैदानावरती स्पर्धा पाहिली होती. 2 अगदी फिल्डिंग अशा केल्या होत्या नीरजनं. त्यावेळेला पाहिलं तर नीरज म्हटलं तर कोणाला लक्षात येत नाही, कलवा म्हटलं तर लक्षात येते. म्हणजे त्यावेळेला आमचे समालोचक मित्र कैलास पाटील होते, त्यांनी म्हटलं कलवा का जलवा था हो. फिल्डिंग आणि अगदी त्या फिल्डिंगच्या स्तरावरती गेले कित्येक वर्ष नीरजला आपण या दानेव टीमकडनं आणि या बहुतांशी टीमकडनं खेळताना पाहिलेले आहेत. धाफलकावरती नजर टाकूया. धावा झाल्या धाफलकावरती 14. नक्कीच कारण तो स्तर त्याने मिळवलाय. आज अनेक खेळाडू नक्कीच आपल्या फलंदाजीच्या जोरावर गोलंदाजीच्या जोरावर आपले नावं कमावतात. मग कलवाच्या विषय म्हणायचं की नीरजच्या विषय म्हणायचं की सर्व क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्याही गावामध्ये स्पर्धा असू द्या, यावेळेस प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे, मात्र नक्कीच काही धावा मिळतील. सिंगल तर या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय आणि त्यांनी नेहमीच त्याचं वर्चस्व दाखवलंय क्षेत्ररक्षणामध्ये नीरजनं. आणि एक जो आपण उल्लेख केला तुकाराम सर की खास करून तुमची मानसिकता प्लस तुमची स्ट्रॅटजी काय असायला हवी आणि प्लस तुम्हाला कुठल्या दिशेनं खेळायचं आहे, कारण दोन्ही एंड आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. त्याच्यामुळे कुठल्या दिशेने तुम्हाला मोठे पटके खेळायचे आहेत, कुठल्या दिशेने तुम्हाला डिफेन्स करायच्या, सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण असतील, आवश्यक आहेत. फॉलिंग स्वीप खेळायचं होतं जय गावडेना. महत्त्वाचा खेळाडू आहे. नेहमीच शिरगाव संघाचा एक रन मशीन म्हणून जय गावडे या खेळाडूकडे पाहिलं जातं. आपल्या टीमला आवश्यकता असते त्यावेळेला धावा त्यांना जमा केलेल्या आहेत. तो आता आहे, पण समोर असा गोलंदाज आहे हलक्या हाताना सेन्सेबल खेळ आहे. अगदी थोडंसं उलट केले. एक धाव पूर्ण. विश्वनाथ वेगाने चेंडूवरती आले होते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. या षटकामध्ये 1 विकेट 5 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये 8ची सरासरीनं धावा उभारल्या त्या 16. एक गडी बाद 16. या स्पर्धेचं NCC कप 2026-27 वर्ष आपण या ठिकाणी पाहतो. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो आणि या संपूर्ण पंचकृषीमधील ही स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की जय गावडे ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला 4 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच एक मोठी इनिंग या खेळाडूनं साकारावी हाच नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न असेल. कारण शिरगाव संघ धाणीव या टीमच्या सोबत हा संघ खेळतोय, मात्र हा टीमचा देखील प्रयत्न हाच असेल की इथून आम्हाला जिंकलं तर नक्कीच एक पुढच्या दिशेने आमची वाटचाल थोडीशी सोपी होईल. आजचा गट जर आपण पाहिला तुकाराम सर, आज देखील नक्कीच आपल्या या वसई तालुक्यातील नामांकित संघ आज या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहणारे शिरगाव स्पोर्ट्स आणि गावदेवी धाणीव. चांगला चेंडू आहे डेडॉन स्पॉटचा चेंडू, पंच मात्र नो घोषित करतायत. कदाचित ओ स्टेपिंग असेल या कारणास्तव पंच दंडित करतायत. +1 धावा संख्या झाली ती तब्बल 16 धावा ही फळकावर 18 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. इथून मात्र आता पुढचा चेंडू असेल तर फ्री हिट. गोलंदाजी मार्कवरती असा गोलंदाज येतोय की मागच्या 3-4 वर्षामध्ये ज्याने प्रभावित केलेलं आहे, अगदी प्रभावित करणारा मारा त्याने केलेला आहे अक्षय राजभर. एका स्पर्धेचा उल्लेख नक्कीच या अक्षयच्या या गोलंदाजीवरती केला जाणार. पण पहिलाच ओव्हर स्टेपिंग आणि त्यानंतर फ्री हिट.
फ्रीट वरती फटका खेळलाय, चेंडू आहे क्षेत्ररक्षक तोपर्यंत पाहत राहतील. आजच्या दिवसातील पहिला सिक्सर, पहिला षटकार. चेंडूला अगदी पिकअप पुल केलं. पिकअप पुल होता, पॉवरफुल होतं आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी त्या साईडनं बॅटिंग करणं थोडंसं सोपं आहे. त्याच्यामुळे याही गोष्टी महत्वाच्या आहेत. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड हे बॅटल आहे मैदानावरती. नक्कीच, आणि खूप चांगला फटका होता हा. यावेळेस देखील तशाच प्रकारे हा फटका खेळला गेला. मागे फिल्डर आहे, मात्र थोडीशी चुकी होताना त्या ठिकाणी. एक तर पुढे आला तर चेंडू अडवणं गरजेचं आहे, मात्र चेंडू डोक्याच्या वरून फरार. हा देखील येतोय खणखणीत चौकार. 4. डीप विकेटला क्षेत्ररक्षक अगदी धावत धावत पुढे आले. आता आलेले आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार. बॅटच्या बाहेर कडा फ्लाइंग स्विफ्टला आसिफ आहेत. आसिफ सेफ हँड आहेत. आसिफ हे बाई सेफ हँड, आणि सेफ हँड मध्ये हा चेंडू विसावलाय. एक षटकार, एक चौकार. चेतनची खेळी संपुष्टात. चैतन्य होतं, काय बॅटिंग केली होती चैतन्य. एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकला. जय गावडेला अगदी मी म्हणे योग्य ती साथ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चेतनने दिली होती. मात्र वापसी करतोय गोलंदाज. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केलाय की नामवंत गोलंदाज आहे अक्षय, आणि खूप चांगला म्हणजे हा चेंडू टाकला गेला. एक जबरदस्त वापसी, 2 गडी बाद स्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय. शिरगाव स्पोर्ट्स या टीमची तब्बल धावा झाल्या त्या 28. जसं आपण चर्चा करतोय की स्टार्ट तुम्हाला मिळाला होता बघा. पहिला अक्षयला स्टार्ट मिळाला, अक्षयनं तो वाढवायचा होता. अक्षय बाद झाले 11 धावा करून. आता चेतनला देखील स्टार्ट, तुम्ही चांगला उल्लेख केला, चेतनने आलं होतं. एक थोडंसं जसं सळसळतं ना थोडंसं, तसा एनर्जी बूस्ट झाली होती आणि त्यावेळेला विकेट. बघा शिरगाव स्पोर्टला याच गोष्टी शिकाव्या लागतील. जर 6 षटकांचा सामना आहे ना, तर तुमचे 1 2 3 4 5 यापैकी किमान 2 खेळाडूंना एंड ऑफ द इनिंग खेळावा लागणार आहे, तर ते धावा उभारणार. पण दुसऱ्या बाजूला धानीव संघ आहे, टीम 94 धानीव संघ आहे, ती संधी तुम्हाला देणार नाहीये. त्यांचा प्रयत्न, हा विकेट टेकिंग गोलंदाज आहे, भले त्याच्यावरती षटकार आलाय, चौकार आलाय, अक्षयला माहिती आहे, पण अक्षय दॅट्स अ विकेट टेकिंग बॉलर. अगदी योग्य वेळेला गडी बाद करणारा हा गोलंदाज आहे. त्याच्यामुळे त्याने आपला खेळ दाखवला आहे. क्रमांक 4 वरती उमेश. उमेश येतोय. यावेळेस फक्त डिफेन्स केलं गेलं, सिंगल फक्त पूर्ण केला गेला, कारण जय गावडे बऱ्याच वेळेपासून नॉन स्ट्राईक एंडवर आहे, स्ट्राईक एंडपासून वंचित आहेत आणि त्यांना स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. आणि ते काम मात्र या ठिकाणी नक्कीच उमेशने केलं. सिंगल काढला गेलाय. 29 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. आणि थोडासा वेळ देण्यात हेही गरजेचं आहे. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप मारायचा होता, चेंडू थोडासा लांब ठेवला, योग्य वेळेला थोडासा बॉडी बॅलन्स राखला आणि चेंडूला केला डीप स्क्वेअर रिजनमध्ये. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की 6 षटकांचे सामने खेळण्यासाठी तुमची मानसिकता, कारण हा गट नेहमीच काय करतो, 4 षटकांचे सामने खेळतो. त्याच्यामुळे आता थोडासा सोच बढाई भाई, विचार थोडेसे वाढवावे लागतील अशा सामन्यामध्ये खेळण्यासाठी. नक्कीच हा उल्लेख आपण सुरुवातीपासूनच करतोय. तुकाराम सर, स्विच हिट खेळायचं होतं, चेंडूला व्यवस्थित फॉलो करू शकले नाहीयेत. खूप चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, शेवटचा चेंडू येतोय डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स या टीमची, ती म्हणजे 2 बाद 30 धावा. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, खास करून तुमची मानसिकता खरी गोष्ट आहे, कारण 6 षटकांचे सामने शक्यतो बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला खेळण्यासाठी मिळत नाहीयेत. कारण याचं कारण ऑर्गनायझर रेडी असतात, सगळं काही वेळ त्या ठिकाणी रेडी असतं. मग जे संघ असतात, जे संघ दाखल होणार असतात त्या स्पर्धेमध्ये, ते संघ ऑलरेडी उशिरा येत आहेत. म्हणजे 12 वाजता जवळजवळ पहिला सामना, पहिला बॉल अनेक स्पर्धांमध्ये पडतो. याचं कारण आयोजकांना त्या ठिकाणी थोडंसं कठोर व्हावं लागतं आणि त्या कारणाचं आपण तुकाराम सर 4-4 ओव्हरच्या मॅचेस अनेक स्पर्धांमध्ये पाहतोय ना. टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी या गोष्टीची चर्चा होते. वेळ फार महत्त्वाची असते, टाईम महत्त्वाचं असतं आणि त्याही गोष्टी चर्चा होणं आवश्यक आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. नंदन, ज्यानं धावसंख्येला ब्रेक लावला होता मागच्या षटकामध्ये, ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता,
पॉइंटला फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं आपण या स्पर्धेचा उल्लेख केला होता, ज्यावेळेला ड्रॉ केला होता त्यावेळेला सांगितलं होतं की बाबा धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल. चेसिंग आणि खेळताना तुमची ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग दॅट्स अ कंपल्सरी आहे. यावेळेस पायडवर मारा केला होता डाऊन द लेग स्टम्प. पंच दर्शवतात, अपील केली होती. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चेसिंग अँड ड्रेसिंग आणि आपण तुकाराम सर हा देखील एक उल्लेख केला होता, ज्याप्रमाणे आपण खेळपट्टी बघतो थोडीशी धीमी खेळपट्टी आहे, मात्र एक अंदाज देखील आपण वर्तवला 50-60 धावा या कदाचित या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळू शकतील. पाहिजे तेवढ्या 50+ धावा पाहिजे 6 षटकांच्या सामन्यासाठी. दुसऱ्या बाजूला विदिन 50 दानिवचा संघ करणार. विदिन 50 रोखण्यासाठी फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक झाले. थ्रो झालाय, थ्रो येताना डायरेक्ट हिट जरूर झालाय. पंचांनी सांगितले पाहूया, टेक्नॉलॉजीची मदत घेऊया आणि टेक्नॉलॉजी अर्थात डीबीएनच्या वॉर रूम मध्ये, पीसीआर रूम मध्ये आपण जाऊया, जिथे पाहिलं जाईल. तिसरे पंच पाहतील, निरीक्षण करतील, आपला निर्णय पोचवतील. जसा थ्रो आला होता बघा, थ्रो आला, कलेक्ट केला गेला ना, त्यानंतर स्टंप वरती चेंडू लागलाय. डिसिजन येणार आहे. डिसिजन येणाऱ्या पंचांना तीनच्यानी पाहिलंय. ज्यावेळेला हिट झालाय त्यावेळेला बॅट ग्राउंड झाले की नाही, की हवेमध्ये आहे. ज्यावेळेला हिट झालाय याची डिसिजन येतोय, पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत येतोय. आणि इशारा आलाय, इट्स ओयूटी आउट. इन फ्रंट ऑफ द विकेट जातो ना, त्या स्वीपर कव्हरनं क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला गेला होता बघा. फटका खेळला जसा, जर दुसरी धाव घ्यायची तर तुम्हाला कॉलिंग महत्वाची होती. कॉलिंग महत्वाची होती. जसं आले डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक झाला, थ्रो झाला आणि किमान नॉनस्ट्रायकर जे फिल्डरने पोचायचं होतं, पण कदाचित त्या पोचताना कमी पडलं. एक तर नंदन विश्वकर्मा यांनी एक काम केलेलं आहे, म्हणजे याच्या अगोदरच्या षटकामध्ये त्याने विकेट घेतला होता, आता धावबाद घेतलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतात विनीत पाटील. धावा जर बघितल्या तर अगदी अनोखा संगम आहे. 33 3 गड्यांच्या मोबदल्यात 3.3 षटकांचा खेळ. 333 लॉस ऑफ 3 आफ्टर 3.3. अनोखा संगम, खूप चांगला उल्लेख केला तुकाराम सर, कारण हे चित्र कधी कधी आणि क्वचित पाहायला मिळतं. बघा, ज्याप्रमाणे एक उल्लेख केला की सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमची जी पॉवर प्लेची 2 षटकं, नो डाऊट तुम्ही पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये मला वाटतं तब्बल धावा आल्या होत्या, त्या जवळजवळ 11 धावा, आणि तिथून मात्र या धावसंख्येला ब्रेक लागला गेला. त्यानंतर अजून एक उल्लेख झाला की मिडल ऑर्डर मधली फळी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. फुल टॉस सुद्धा मिस केला, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला, चेंडू मिड विकेट डीपला निघून जातोय. 1 धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न थोडेसे मिसफील्ड झाले आणि याचा फायदा मात्र त्या ठिकाणी उचलला गेला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे फलकावरती तब्बल 35. जय गावडे खेळतात 10 वरती बॅटिंग करतात. नुकतेच विनीत देखील गेल्यात फलंदाज जे नॉन स्ट्राईक केले आहेत. नंदन विश्वकर्मानं आतापर्यंत दुसरं षटक हातात, तो 9 धावा खर्च केल्यात. अजून एक क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. विश्वनाथ फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर धावून पोहोचलाय तो 36. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आहेत धापलकावरती 3 गडी बाद 36. अगदी धावसंख्या मंदावल्या या ठिकाणी. नक्कीच शिरगाव टीमला थोडंसं आपला गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे उल्लेख केला होता मगाशी आपण की 50 ते 60 धावा मिस टायमिंग, तो काय फटका फसलाय, मागे फिल्डर जेलच्या खाली आलाय, त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ, विकेट डाऊन. विनीतची देखील पारी समाप्त, आउट. जे डायनामिक वसई टीम कॅप्टन आणि जयू दुर्गेश अर्णाला या दोन्ही टीम कॅप्टनच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की मधली इनिंग
संपल्यानंतर आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये हाफ इनिंग संपल्यानंतर आपण दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. डायनॅमिक वसई आणि जयू दुर्गेश अर्णाला. चला दोन्ही टीमच्या कर्णधाराला सूचना करण्यात आलेली आहे. जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाला आणि डायनॅमिक वसई आपण रिपोर्टिंग करा, संघ दाखल झाल्याची नोंद करा आणि अगदी जसा उल्लेख केला भारत यांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. 4 षटकं संपल्यात, 9ची सरासरी आहे, 36 आहेत आणि या सरासरीने पुढे गेल्यानंतर प्रोजेक्टेड स्कोर दिसतो 54, 54 धावा. आपण जसा अंदाजही वर्तवला 6 षटकामध्ये 50+ धावा येणं अपेक्षित आहेत. आता गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा पेव्हिलियन एन कडनं गोलंदाजी करताना अक्षय राजभर, स्ट्रायकर एनला जय गावडे. हे महत्वाचं षटक आहे, महत्वाची ओव्हर आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लवकर लवकर थोडेसे घुमले, आत आला चेंडू, जसा पडला थोडासा आत आला. डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची. धावा आहेत 10 फलकावरती. 36 जय गावडे 11 वरती खेळतात, 11 चेंडू त्यांना सामना केलाय आणि नुकतेच नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेत महेश पाटील. सगळ्यात महत्वाचं काय तुकाराम सर, नक्कीच हे 4थं षटक जरी सुरू असलं तरी मात्र सलामीला आलेला फलंदाज ज्यावेळेस उलटा पुलटा स्टोक स्विच हिटचा फटका, इथे देखील फटका फसलाय. महत्वपूर्ण विकेट. इथे मात्र या खेळाडूवर सर्वाधिक विश्वास होता की जय गावडे जवळजवळ 4थ्या षटकापर्यंत खेळपट्टीवर उभा आहे. हा जय गावडे मात्र काहीतरी करामत करून दाखवेल. मात्र तो जय गावडे डगआउटच्या दिशेनं आउट. ते बाद झाले याचं कारण देखील आपण जर पाहिलं, नक्कीच 4थं षटक 1 2 3 तर 4 5वं षटक माफ करा 4थं नंतर 5वं षटक जवळपास तुकाराम सर सुरू झाले आणि त्याच्यापैकी जवळजवळ जर जय गावडे या खेळाडूच्या विषयी जरा म्हणायचं गेलं कमी चेंडू खेळाय. नक्कीच तो ओपन करण्यासाठी आला होता, मग जास्तीत जास्त स्ट्राईक जय गावडे यांना मिळाली नाही त्या ठिकाणी. नाही, थोडंसं फर्स्ट्रेट झाले, जसं तुम्ही चांगला उल्लेख केला. बऱ्याच वेळा एखादा फलंदाज नॉस्ट्रायकिंगला उभं राहतो ना, तर कॉन्सन्ट्रेशन थोडंसं जातं, एकाग्रता भंग पाहते. प्रताप आलेत, नुकतीच एक मोठी स्पर्धा चंदनसा नगरीमध्ये पार पडले, तिथून मॅन ऑफ द सिरीज ज्याने घेतले. पण त्याच्यासमोर अशी गोलंदाजी आहे की आज फक्त वसई तालुक्यात नाही तर ॲज अ आयकॉन म्हणून कित्येक संघामध्ये आता अक्षयला खेळताना पाहिले. आणि गेल्या वर्षी जसं वसई विरार प्रीमियर लीग पार पडली होती ना, त्याच्यामधलं 18 बॉल 8चा मॅच सर्वांना आवडतो. तो फिरवणारा हा गोलंदाज आहे अक्षय राजभर. अक्षय राजभर ज्याने नक्कीच राज केले खेळपट्टीवर, अनेक खेळपट्टीवर खास करून राज्य करणारा गोलंदाज अक्षय राजभर. त्यावेळेस वेगानं बीट केले इतकंच म्हणणार. ज्याप्रमाणे आपण जो उल्लेख केला होता की आता चंदन सर या ठिकाणी जे स्पर्धा संपन्न झाली त्या ठिकाणी नक्कीच मालिकावीर म्हणजे बायकर मॅन आपण मैदानाच्या आतमध्ये तुकाराम सर पाहतोय. मग इतका उशिरा या खेळाडूला का काढलं गेले? बॅटिंग ऑर्डर थोडीशी स्ट्रॉंग आहे आणि नेहमीच एक स्लॉगर स्पेशलिस्ट म्हणून प्रतापकडे पाहिलं जातं. पुढचा पाय लवकर स्क्वेअर ऑन होतोय, तंत्र थोडंसं उघडं पडलंय. एक क्वालिटी गोलंदाजी आहे, एक क्वालिटी गोलंदाजी, अगदी दर्जा आहे या गोलंदाजीचा. बघा लेफ्ट आर्म अराउंड द विकेट पडला आणि अक्षरशः नॅचरल अँगलला बाहेर झालाय. जसा लेफ्ट आर्मरचा नॅचरल अँगल असतो ना, तसा त्याचा स्विंग गोलंदाजी. म्हणून म्हटलं ना एक क्वालिटी गोलंदाजी आहे. एक अशा दर्जाचा गोलंदाज तुमच्या समोर आहे ना, ज्याने फक्त वसई तालुक्यात नाही आहेत तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्याचं नाव केलंय अक्षय राजभर. नो डाऊट, नक्कीच क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. या गोलंदाजाजवळ फटका ऑन साईडला खेळला गेलाय, वाडी स्लॉंग ऑन डीपला चेंडूला फील्ड केला गेला, थोडंसं फंबल, चेंडू उचलायला उशीर झालाय. 2 धावा. धावा कशा येऊ द्या, सध्याच्या घडीला शिरगाव टीमसाठी धावांची गरज आहे. कारण आपण जो आकडा म्हटला होता की 50च्या पलीकडे 50+ ही धावसंख्या शिरगाव टीमसाठी गरजेचं आहे. कारण एका साईडला आपण टीम 94 धानीव या संघाला पाहतोय, इथे धावसंख्या झाल्या 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 38. अक्षय राजभरचं बघा 2 षटकं 16 धावा खर्च करताना 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या आणि महत्वाचे दोन्ही विकेट त्यानं प्राप्त केल्या. जसं 2 षटकं आपण नंदन विश्वकर्माची पाहिली ना, तशी 2 षटकं ही अक्षयची देखील महत्वाची होती. धावा धावफलकावरती बघितल्या तर मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. आता जी धावफलक आपल्याला 54 दिसत होता ना, ज्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला होता तो 54 दिसत होता. विश्वराच्या पहिल्या षटकामध्ये 11 गेल्या, 2 षटकं नंदन विश्वकर्मा इकॉनॉमिकल प्लेअर, अगदी ब्रेक थ्रू देणारे 2 विकेट नंदननं प्राप्त केले. 2 अक्षय राजभर यांच्या नावावरती 2 विकेट झाल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं षटक अजून असा एक गोलंदाज हाताळतोय ज्यानं धानीव टीमची अगदी कित्येक वर्षामध्ये सेवा दिलेल्या, कॉन्ट्रीब्यूट केलेल्या आहेत असा
जय विश्वकर्मा गोलंदाजीसाठी खाडियनकडनं नारंगी खाडियनकडनं गोलंदाजी सज्ज होतील. जय जय विश्वकर्मा. नक्कीच नक्कीच हा देखील एक ब्रँड आहे इतकंच म्हणणार. नो नो डाऊट आतापर्यंत जो उल्लेख केला कारण अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळणारे सर्व खेळाडू आहेत आणि आज देखील नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स. नक्कीच सुरुवात दणक्यात झाली होती शिरगाव टीमची. त्यानंतर षटक क्रमांक 2 थोडंसं मंदावं लागलं. मात्र तिसरं षटक जे अक्षय राजभरनं हाताळलं होतं 14 धावा कुठल्या होत्या त्या षटकामध्ये. या चेंडूवर फुल टॉच चेंडू प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये यावेळेस. डीप लॉंग ऑनला चेंडू निघून जातो. एक धाव तर वेगाने पुढे डबलचा कॉल डेंजर झोन मध्ये त्या ठिकाणी मिस्टर प्रताप. मात्र बॅटर सेफ आहे कारण चेंडू कदाचित तुकाराम सर हातामध्ये सापडत नाहीये. हा ते कारण होतं म्हणजे असं पंचांनी पाहिलं बघा. हा थ्रो आला मंगेश यांचा थ्रो आला. हातातनं मिस केला आणि एक चांगला खेळाडू होती की दाखवले त्याने अपील पण नाही केलं बघा. जयनं अपील देखील केलं नाहीये त्याला कारण होतं. स्वीप काढायचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न चुकलाय. एक धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा दुसऱ्या एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. लेग बाईचा इशारा होता पंचाकडनं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. बघा काय घडलं होतं. अगदी फ्लाइंग शिपच्या दिशेने चेंडू गेला तर आसिफ होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद होता पण तिथे एक धाव. त्यानंतर ही दुसरी धाव. आता शिरगाव स्पोर्टला पाहिजे धावा कशा येऊ द्या. बाईजने येऊ द्या लेग बाईजने येऊ द्या कशाही पद्धती येऊ द्या धावा येणं गरजेचं आहे. स्कोर 42. फुलटॉस चेंडू आहे. मिड विकेटला चेंडूला खेळले गेले. धावा येणं गरजेचे आहे तुकाराम सर आणि त्या देखील अधिक धावा. सिंगल डबलनं तर खेळ सुरू आहे मात्र एखादा मोठा फटका या कंडिशनला कारण जी धावसंख्या आहे फक्त 43 धावा आहेत फलकावर त्यामुळे एखादा मोठा फटका या ठिकाणी शिरगाव टीमसाठी येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार त्या ठिकाणी जय विश्वकर्मा. एक खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला तुकाराम सरनं की खूप चांगला फटका यावेळेस खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे. काय घडलंय त्या ठिकाणी. झेल तर पकडलाय मात्र काय ती बाउंड्री लाईन क्रॉस केली आहे की नाही त्याच्यामुळे बघा या ठिकाणी चेक केलं जाईल. पंच देखील तिसऱ्या पंचाच्या दिशेने वळतायत. ही यावेळेस आम्हाला चेक करावं लागेल कारण अगदी क्लोज हा कॅच कॅरी केलाय. पाहू शकाल तुम्ही डीव्हीएन लाईव्हच्या या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टवर. क्लीन अँड नेट टेलिकास्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा मागे जाऊन पुढे बघण्याचा प्रयत्न तिसरं पंच करतात. अगदी क्लोज आहे त्याच्यामुळे तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. तिसरं पंच पुन्हा एकदा पाहण्याचा करा. अगदी लाईनच्या जस्ट जवळ आहे. अगदी झूम करून पाहण्याचा प्रयत्न करतायत. डीव्हीएनची कमाल आहे कारण अगदी डीव्हीएन जे दाखवण्याचा प्रयत्न केला स्क्रीनवरती आपण बघू शकता. ज्यावेळेला पाय खाली लँड झालाय त्यावेळेला किती अंतर आहे की नाही हे तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न. अगदी क्लोज आहे.
बघा DBN जे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेला रोप आणि त्या शूज याच्यामधलं अंतरही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय आपल्यापर्यंत. तर अगदी क्लोज आहे आणि इतकं झूम कॅमेरा वर्क देखील परफेक्ट आहे. इट्स आउट. OUT चांगला जेल डिप्लाय करणं अगदी क्लोज होतं त्याच्यामुळे तिसऱ्या पंचाने 2-3 वेळा पाहण्याचा अँगलला प्रयत्न केला गेला होता. चांगला फटका होता पण अगदी बॉडी बॅलन्स राखत हा झेल डिप्लाय आणि बरं जसं आपण चर्चा करतोय ना DBN जे दाखवण्याचा प्रयत्न केला ना ते देखील एकदम क्लास आहे. अगदी झूम करून पाय शूज ती बॉन्ड लाईन अगदी ते जवळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच, कारण इतकी मोठी स्पर्धा आपण खेळतोय आणि कुठल्याही टीमवर चुकीच्या निर्णयामार्फत तो संघ बाहेर जाता कामा नाही आहे. DBN ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की क्लीन अँड क्लिअर टेक्नॉलॉजी, खरोखरच खूप चांगला कॅमेरा वर्क आपण त्या ठिकाणी पाहतोय. बघा अगदी झूम त्या ठिकाणी करून ते स्पष्ट दाखवलं गेलं की हा षटकार आहे की हा कॅच कॅरी केलाय. थँक्यू DBN लाईव्ह. काय या चॅनलला सर्वात अधिक पसंती आहे. आज वानखडेसारख्या त्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर देखील जाऊन या DBN लाईव्हनं लक्षात ठेवा त्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं होतं. त्याच्यामुळे नक्कीच DBN लाईव्ह म्हटलं तर एक विश्वास दर्शवणारं चॅनल म्हणजे DBN लाईव्ह चॅनल आज या स्पर्धेच्या सोबत. खूप चांगला कॅच त्या ठिकाणी नंदननं पकडला ना. नंदननं तो कॅच कॅरी केला. अप्रतिम कॅच नंदन. वेल डन. गुड कॅच. धावसंख्या झाली ती तब्बल 43 धावा फलकावर. आणि जसं नेहमीच काही वेळेला तुम्ही म्हणता ना गुड कॅचअप क्वालिटी, ॲक्च्युली गुड कॅचअप नाही, दॅट्स अ DBN क्वालिटी होती. DBNची क्वालिटी त्याने दाखवलं, त्याचा दर्जा दाखवला आहे की ब्रॉडकास्टिंग किती हाय लेवलचं आहे आणि कॅमेऱ्यावर काय जे कॅमेऱ्यावर काय ना ते कॅमेऱ्यावर महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना कॅमेरामॅनला सांगावं लागतं की बाबा फोकस करो. कित्येकांना तर बाबा वर चेंडू जातो तो कॅचही करता येत नाही अशी असतात. पण DBN आहे त्यांना माहिती आहे आज काम केलं तर तुमचं नाव होणार. काम करोगे तो नाम होगा. अभी जब नाम बनाए ना तो उस तरह से काम भी करना होगा. DBN आहेच नाही म्हणणे टुर्नामेंट सेफ आहे. कारण एखादा वाद बुधवला तर नक्कीच त्यासाठी क्लिअर आणि उत्तर देण्यासाठी DBN लाईव्ह चॅनल आहेच. नो डाऊट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. 6 षटकांचा सामना या ठिकाणी इनिंग संपलेला आहे आणि धावसंख्या फलकावर लावली आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या टीमनं ती 44 धावसंख्या. आपण उल्लेख केला होता की 50च्या पलीकडे, कारण सुरुवातीला शिरगाव स्पोर्ट्सनं तो वेग पकडला होता. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये विश्वनाथ जाधव यांच्या अगेन्स्ट तब्बल 11 धावा कुठल्या होत्या जहीर. त्यानंतर जर आपण पाहिलं तुकाराम सर की जवळपास षटक क्रमांक 2 थोडंसं नंदन विश्वकर्माचं जवळपास 5 धाव्यांचं, त्यानंतर अक्षय राजभरला तब्बल 14 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर मात्र शेवटचे 18 चेंडूंचा विचार केला तर शेवटच्या 18 चेंडूमध्ये शिरगाव स्पोर्ट्सनं फक्त आणि फक्त 14 धावा या फलकावर लावल्या आहेत. 44 धावा तुम्ही पाहू शकाल. त्या ठिकाणी बॅक अँड व्हील देखील DBN लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. कशा प्रकारे धावसंख्या या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळावर त्या जवळपास त्या मैदानावर बनवल्या गेल्या. हा संपूर्ण आपण बॅक अँड व्हील पाहू शकाल. 2 चौकार आपण या इनिंगमध्ये पाहिलेत. एक षटकार देखील आपण त्या ठिकाणी पाहिलाय. 44 धावा 6 गडी बाद 45 धावांचं आव्हान समोर ठेवलंय 94 धानीव या टीम समोर. कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा मी कॉल देतोय. डायनामिक वसई टीम कॅप्टन आणि जयू दुर्गेश 11 अर्णाला. पुन्हा एकदा कॉल देतोय. डायनामिक वसई टीम कॅप्टन आणि जयू दुर्गेश 11 अर्णाला टीम कॅप्टन. आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. ताकद आमच्या एकीची ताकद.
पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण पाहता NC चषक 2026 वर्ष 27वा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील हा पहिला सामना सुरू आहे. इथे शिरगाव स्पोर्ट्स शिरगावनं केला 46 धावा, 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण सकाळचं सत्र आहे, या धावा देखील पुरेशा ठरू शकतील. जर तशी गोलंदाजी झाली तर शिरगाव स्पोर्ट्सकडनं. दुसऱ्या बाजूला टीम 94 धानिवचा संघ देखील आहेत. अनुभव प्रचंड आहे. 2 वर्षा अगोदर चॅम्पियन संघ ठरला होता 2024ला. त्यावेळेला विश्वनाथ जाधव यांचं ते अर्धशतक आपण पाहिलं होतं. आणि या पूर्ण सिरीजमध्ये म्हणजे दानिव टीमचा तर बोलबाला होता, पण विश्वनाथ जाधव ज्यावेळेला त्याची चर्चा केली होती त्यांनी म्हटलं होतं एक स्वप्न होतं. नंदन विश्वकर्मा यांचं होतं, त्यानंतर नंदन होते पाटील त्यांचंही होतं. नंदुआदा म्हणजे नंदकुमार पाटील त्यांनी म्हटलं होतं की एक स्वप्न होतं या मैदानावरती चॅम्पियन बनण्याचं. ते स्वप्न 2024ला पूर्ण झालं होतं आणि तो संघ पुन्हा एकदा मैदानावरती उतरेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 36 चेंडू आणि 45 धावा. 44 आज 44 झाल्यात, 45 धावा करायच्या आहेत. तुझं करेक्शन आहे, आपल्यापर्यंत पोहोचवतं. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. कॉमेडी बॉक्समध्ये थोडासा हलकासा बदल होईल. झैरभाई आमच्या जोडीनं जोडले जातील. आमचे 24/7 कॉमेंटेटर आहेत, त्याच्यामुळे ते जॉईन होतील. झैरभाई आपलंही स्वागत आहे NC चषक 2026 मध्ये. आपका भी एक बार स्वागत है. हेलो, शुक्रिया सर जी. चलिए दोस्तों, तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों को हमारा नमस्कार, सलाम, आदाब, सुस्वागत. अब पहले मुकाबले की शुरुआत आपने देखी. पहली बल्लेबाजी पर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव ने 44 रन बनाए. 45 रनों का लक्ष्य का पीछा रखा है. गवदरी 94 कामन के सामने एक बड़ा सलामी जोड़ी मैदान पर. और एक बेहतरीन ये टूर्नामेंट हर साल की तरह इस साल भी 27वां साल. दोन्ही कर्णधार चला टॉससाठी या. आपल्याला विनंती आहे टॉस के लिए आना होगा. आणि कसंही जय दुर्गेश अनारा टीम 36 गेंदे और 45 रनों का पीछा. सलामी जोड़ी मैदान पर. वहाँ पर विश्वनाथ जाधव और उसके बाद आसिफ वो देखने को मिल जाएंगे. गेंदबाजी पर महेश. एक बड़ा मुकाबला है क्योंकि पावर प्ले बहुत मायने रखता हुआ इस टूर्नामेंट में. क्योंकि पहले मुकाबले में अपनी पहली इनिंग में देखा जो कि बहुत ही बेहतरीन शुरुआत थी वहाँ पर के दौरान, मगर वहाँ पर थोड़ी सी गेंदबाजी आती हुई. महेश पाटिल गेंदबाजी पर है. स्ट्राइक पर है विश्वनाथ जाधव, नॉन स्ट्राइक पर आसिफ है. पॉझिटिव्ह अप्रोचनं खेळावं लागणार आहे. बघा जितके रन बनवलेत ना तितके पुरेसे आहेत. या उद्देशानं शिरगाव स्पोर्ट्सला खेळायचं आहे. कारण विश्वनाथ जाधव, दुसऱ्या बाजूला आसिफ शेख असे फलंदाज आहेत. त्याला जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही. जसं मी चॅम्पियनचा उल्लेख केला होता ना, 2024ला चॅम्पियन बनला होता. फायनलचा मॅच बघा, आसिफची बॅटिंग बघा. त्या फायनलच्या मॅचमध्ये आसिफने आपल्या टीमला सेव्ह केलं होतं. 2024 अगदी बरोबर 2 वर्ष पार पडल्यात. आसिफ आल्यात आणि स्ट्रायकर आल्यात विश्वनाथ जाधव. अगली गेंद विश्वनाथ खेलने के तैयार. पहली गेंद बेहतरीन अंदाज में थी. फिर स्विच किया. गेंद पॉइंट पर, जब तक थोड़ी सी मिसफील्ड और गेंद पॉइंट पर जारी. खिलाड़ी बैकअप करते हुए नजर आए. विश्वनाथ जाधव ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रनों पर. और आसिफ स्ट्राइक पर है. और सही जिक्र किया सर जी आपने, क्या 2024 का वो साल कौन भूलेगा जो उन्होंने बल्लेबाजी के जलवे बिखरे थे. और विश्वनाथ जाधव के द्वारा वो बल्लेबाजी. अब मैच को गेंदबाजी करनी है. इसके बाद भी एक बड़ा मुकाबला. हर 8 टीमें इस मैदान पर आज अपने खेल का जलवा बिखरेगी. एक गांव एक फॉर्मेट वसई तालुका. अगली गेंद आसिफ खेलने के तैयार. अच्छी गेंद थी, मिडल पर थी, मगर गेंद को सम्मान देना भी. अच्छी गेंद का सम्मान, बुरी गेंद का अपमान करिए. ये क्रिकेट हमें सिखाता है. क्योंकि आपने पहली इनिंग में भी देखा और उसके बाद एक बेहतरीन गेंदबाजी का नज़ारा पेश किया था टीम 94 धानु टीम ने. महेश गेंदबाजी पर है, पहला ओवर फेंकते हुए. आसिफ स्ट्राइक पर है. बेहतरीन शॉट एक्स्ट्रा पर. गेंद वाइडिश लॉन्गर पर. जब तक गेंद को फील किया जाएगा, एक ही रन कीमती है. हाफ चांस को आपको फुल में कन्वर्ट करना है, क्योंकि ये कैच बनेगा तो मैच भी बन जाएगा. जैसे आपने कहा ना, एक एक रन कीमती है, ऐसा एक एक विकेट भी कीमती है.
एक एक विकेट देखील महत्वाचा, कारण हा मॅच आहे ना, शिरगाव स्पोर्ट्स तुम्ही फक्त धाबा रोखून नाही जिंकणार, तुम्ही विकेट घेऊन जिंकणार. जर विकेट आले तर दबाव येणार. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, अनुभव प्रचंड आहे. गाठीशी स्वीप केले क्षेत्ररक्षक आहेत. ज्या पद्धतीने म्हटलं शिरगाव टीम विकेट विकेट विकेटच तुम्हाला जिंकून देऊ शकतो, आणि विश्वनाथ जाधव यांचा बिग विकेट, मोठा विकेट, गडी बाद. दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि या खेळाडू कक्षातनं क्रमांक 3चा फलंदाज आहे तो पण बिग विकेट विश्वनाथ जाधव यांच्या रूपानं. भाई जोर का झटका जोर से लगा है, आणि ते पाहिजे होतं शिरगावच्या संघाला, असा विकेट पाहिजे होता. कशा पद्धतीने बाद झाले बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते शॉर्ट हेड, आणि त्याने टिपलाय हा झेल, सुंदर असा झेल. उमेश परेड होते आणि उमेशनं टिपलाय हा सुंदर असा बघा. उजव्या एष्टीच्या बाहेरनं स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. हे वेगवेगळ्या अँगलनं दाखवला जातोय. डीबीएन आज रेडी आहेत अगदी आपला जलवा दाखवण्यासाठी. डीबीएन त्याला मोठी स्पर्धा म्हटली की मोठं आव्हान असतं, आणि डीबीएनला नेहमीच आव्हान स्वीकारणं आवडतात, कारण याच मैदानापासून सुरू झालेला त्यांचा तो प्रवास आहे. 2017 पासून सुरू झालेला तो प्रवास आहे, त्याच्यामुळे ते देखील रेडी आहेत. सर्व अँगलनं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण ज्यावेळेला आपण मैदानावरती मॅच बघतो आणि एक असा व्ह्यूअर जो ऑनलाईन मॅचेस बघतो ना, तो फक्त त्या स्क्रीनवरती डिपेंड असतो. जी स्क्रीन आपल्याला दाखवते ती जर चांगली दाखवली तर मात्र तो व्ह्यूअर कुठे जात नाही, तो मॅच पाहत राहतो. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी विजय जाधव. रिव्हर्स पहिला आल्या थोडंसं स्विच हिट केलं, चेंडूला पाडवला थर्डमॅन रिझर्व मध्ये, चौकार. डिलिव्हरी होती अगदी बॅकअप द हँड, चेंडू नक्कीच हाताळण्याचा प्रयत्न केला, पण रेडी होते आणि त्या चेंडूला पाठवला थर्डमॅन रिझन मध्ये, चौकार. बघा बॅकअप द हँड होता, त्यानंतर त्याला स्विच हिट केलं, चेंडूला पाठवला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 1 गडी बाद, 6 धावा धापलकावरती आहेत. मी का उल्लेख केला माहिती का विकेटचा? बघा जसं धानेव टीमचा उल्लेख आपण करतोय जय भाई, जैसे हम जिक्र करे भाई ये चॅम्पियन टीम आहे, चॅम्पियन बनी है, पण चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन शिरगाव देखील दाखल झालाय. आणि जर शिरगाव संघ इथे प्रभावित मारा करतोय ना, तर कदाचित स्पर्धेतला पहिला उलटफेर होऊ शकतो. एक अपसेट ते करू शकतात. एक डिफेंडिंग चॅम्पियन, एक दावेदार टीम आहे, त्या दावेदार टीमला पराभवाचा धक्का शिरगाव संघ देऊ शकतो. तितकी ताकद, तितकी क्षमता आहे. क्षमतेनुसार खेळलं तर कधी तो धक्का देऊ शकेल. पण दुसऱ्या बाजूला अनुभवाचा उल्लेख केला, एक्सपिरियन्स पाहिला, तर दानिवकडे अनुभव आहे. अशा सामन्याला खेळण्यासाठी लागण्याचं ते दारिष्ट्य आणि जी समयसुकता दाखवायची आहे ना, ती देखील आहेत. आसिफनं बऱ्याच वेळेला ॲज अ संकटमोचक टीमचा मॅन ऑफ क्रायसिस राहिलाय. दानेव टीमचा एक संकटमोचक म्हणून नेहमीच आसिफकडे पाहिलंय. तो स्ट्रायकर एंडला आहे. तर विनीत येतोय खाडियन, नारंगी खाडियनकडनं गोलंदाजीसाठी विनीत पाटील. सही, वहाँ पर आसिफ के ऊपर जवाबदारी है, मगर वहाँ पर विजय आते साथ ही बेहतरीन अंदाज में उस गेंद को खेल दिया था थर्डमान पर. अब विनीत गेंदबाजी पर है, विनीत पाटिल खाड़ी एंड से गेंदबाजी करने तैयार. बेहतरीन शाइंड ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को आउट साइड खेलना चाहते थे मगर आसिफ, मगर गेंद और बल्ले का समय नहीं है. बैकअप करना बहुत जरूरी है दोस्तों. ये पहला मुकाबला है, क्योंकि ये मुकाबले में ऐसी बात की जाए तो ये नॉकआउट मुकाबले है. जीतेंगे तो आगे पड़ाओ, वरना फिर आपका सड़ाव यहाँ पर ही समाप्त हो जाएगा. चला पुढचा मॅच आहे डायनॅमिक वसई आणि दुसऱ्या बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाला. ऑफ स्टंपच्या बाहेर ट्रॅक करून खेळलाय, अगदी दूरून खेचून मारलाय. लांब चेंडू होता, अगदी खेचला आणि चेंडूला पाडवला डीप मिड सीमारेषा पार, चौकार. बहुत बाहर गेंद थी और गेंद को सीधा आउट साइड पर खेल दिया था आसिफ शेख ने, और गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए फरार.
स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जाकर पहुंचता हुआ 10 रनों पर। 35 रनों की और दरकार है। 28 बॉल अभी भी आना बाकी। विनीत की अगली गेंद, आसिफ खेलने के तैयार। ऑप्शन पर गेंद कट करना चाहते थे, गेंद और ड्राइव, मगर गेंद बैट का एज लेकर गली रिजन पर जाती भी एक रन जरूर मिल जाएगा। एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचता हुआ 11 रनों पर। सगळ्यात महत्त्वाचं जहीर या ठिकाणी नक्कीच ही दोन षटकं जी आहेत, कारण पॉवर प्लेची 2 षटकं जरी 40च्या वर्स टोटल असलं नो डाऊट, मात्र या धावा जर तुम्हाला डिफेन्स करायचे तर या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. गुणादास तयार, स्ट्रायकरला आपण विजयला पाहतोय. हो, यावेळेस ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा त्याकडे संपर्क होत नाही. चेंडू अगदी निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत होत आहे. धावा 11 आल्यात. रिक्वायर्ड आपण पाहिलं 7.85, मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय टीम 94 धानीव या टीमला. वहां पर रन संख्या को बढ़ाना होगा। विनीत की अगली गेंद, विजय खेलने के तैयार है। अब स्विप किया है, ऑफ स्टंप की गेंद को लेकर गेंद फाइलिंग पर है। खिलाड़ी गेंद का पीछा करे मगर 2 रन रोकने में नाकाम हो जाएंगे। ये एक रन आपको रुकाने हैं। ये एक रन रुकेंगे तो आप ये मैच में बन जाएंगे, क्योंकि बहुत बड़ा मुकाबला है। क्योंकि 2024 की चैंपियन टीम आपके सामने बल्लेबाजी कर रही है, एक टारगेट को चेज कर रही है, मगर उनको रुकाना होगा तो विकेट आपको गुच्छे में लेने होंगे। आणि एक उल्लेख आवर्जून मी केला होता की बघा, जोपर्यंत स्वतः खेळाडू म्हणत नाही की मी हरलोय तोपर्यंत तो खेळाडू हरत नाहीये. त्याला म्हणतात ना की मन में ठान ली तो जीत है और मन में ठान ली तो हार है. यावेळेस अतिशय सुरेख फटका सफळ होऊन यावेळेस हुक केलाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सतरा धावा, आता येणारे 24 चेंडू आणि येणाऱ्या 24 चेंडू. झैरबाई 28 धावांची गरज. मॅच आतापर्यंत तरी मित्र म्हणे बॅलन्सिंग आहे. इथून नक्कीच या कंडिशनमध्ये 1 या 2 विकेट आणि कमीत कमी धावा, जेणेकरून जो धावा आणि चेंडू याच्यामधला जो फरक आहे झैरबाई हा थोडासा मोठा दर्शवणं गरजेचं आहे शिरगाव टीमला. सही कहा सर जी आपने, क्योंकि वहाँ पर 24 गेंदें और 28 रनों की दरकार है। 1-2 विकेट मैच का टर्निंग पॉइंट लेकर आएगी, मगर गेंदबाजों को वहाँ करना होगा। क्योंकि दोस्तों कहते हैं ना, हर जीत में आपकी हर पहचान हो जाती है, तो गेंदबाजी का जलवा भी करना होगा। आसिफ स्ट्राइक पर है। 17 रन बने 1 विकेट के नुकसान पर। टीम 94 या धानी विलियम टीम के ये पहला मुकाबला तमाम हमारी जनता देख रही है डीपीएल लाइव पर। फिर से महेश गेंदबाजी पर है। अंदर के करीब आने हुई गेंद को हल्का सा खेला, कवर मिड ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई 1 रन जरूर मिल जाएगा। इसको जाकर पहुंचा हुआ 18 रनों पर। हर गेंद पर समीकरण चेंज, हर गेंद पर पेशर दबाव, मगर 1-2 विकेट शिरगांव को चाहिए इस टूर्नामेंट में, इस मुकाबले में अपनी पड़ाव बनाने के लिए, मगर गेंदबाजों को करना होगा। विजय स्ट्राइक पर एक बेहतरीन अंदाज में चौका लगाया था विजय ने। 2 चौके की मदद से खेल रहे हैं विजय। फिर स्विच हिट किया है। अब थर्ड मैन पर खिलाड़ी भाग रहे, मगर गेंद को रोक पाएंगे, मगर गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए फरार। देखिए ऑप्शन पर गेंद थी और बेहतरीन अंदाज में बल्ला घुमाया और गेंद को बेच दिया डीप थर्ड मैन बॉलिंग लाइन के बाहर। 4 रनों के लिए फरार। बेहतरीन चौका विजय के बल्ले से। विजय जाकर पहुंचे 14 पर, टीम को पहुंचाया 22 रनों पर। अब 22-23 का मामला आया है। लढावं लागेल, टोटल कमी आहे झैरबाई. इथून ज्याप्रमाणे उल्लेख केला 1 ते 2 विकेट मॅच मध्ये वापसी करू शकतोय. यावेळेस स्लॉस्ली पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरला प्रयत्न करावे लागतील. अगदी बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केले गेलाय. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत आणि हा खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर शिरगाव टीमसाठी चिंतेचा विषय असेल. ज्याप्रमाणे आपण झैरबाई वारंवार उल्लेख केला, काही चेंडू डॉट येणं गरजेचे आहेत, कारण धावसंख्या तुकड्या. इथून जर तुम्हाला विकेट नाही मिळाल्या तर मात्र तुमचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकेल. त्याच्यामुळे विकेटच्या शोधात शिरगाव टीमला राहावं लागेल. अगली गेंद विजय की आती हुई। अब ऑफ स्टंप पर जाकर कट करना चाहते थे बैकफुट पर, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे विजय। 2 3 शॉट खेले, उसके बाद
विजय आप थोड़े से बीट होते हुए नजर आए, क्योंकि आप 20 गेंदे 21 रनों की दरकार है। बॉल टू बॉल ये मैच चलता हुआ, मगर एक दो विकेट, एक दो गेंदे डॉट बल्लेबाजों पर दबाव होगा, मैच को करना होगा। 20 गेंदे 21 रनों की दरकार है। आप ऑस्टम के बहुत बाहर गेंद है, देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। इज ए नो बॉल, और ये नो बॉल के साथ अगली गेंद होगी, मगर क्या वहां पर आप बल्लेबाज दुवेदार करेंगे? सर पर से हाथ घूमता हुआ अंपायर का वाइड नो बॉल का इशारा है, और फ्री हिट अगली बॉल, विजय के लिए मौका आता हुआ। दुष्काळात 13वा महिना, जाहीरबाई इतकंच म्हणणार। वारंवार आपण उल्लेख करतोय धावत संख्या तुकडे आहे, तुम्हाला नक्कीच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं। फ्रीटचा चेंडू पूर्णतः खुलून खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू हाताळला गेलाय। अशाच प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करायची आहे बघा। 19 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 19 चेंडूमध्ये 20 धावांची गरज। सामना इतकाही लांब नाहीये, इथून देखील तुम्ही वापसी करू शकता, मात्र ती जिद्द तुम्हाला निर्माण करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। शिरगाव संघ नो डाऊट एक नामवंत संघ आहे सध्याच्या घडीला, या पंचकृषीमध्ये एक ओळख आपली बनवली आहे टेनिस क्रिकेटमध्ये शिरगाव या टुवीनं, आणि त्यामुळे नक्कीच एक चांगला संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळू शकेल। गोलंदाज या स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहू शकाल विजय जाधव। जागा बनवली पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला, शॉर्ट लेग रिझन चेंडूला स्टॉप केलं गेलं, सिंगल फक्त मिळणार। वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मग एंड कुठलाही असू द्या जाहीरबाई। ऑफ स्टॉम्पच्या भरपूर बाल सफळ होत आहेत, फाईन लेग लॉंग लेग या क्षेत्रामध्ये वारंवार खेळण्याचा प्रयत्न विजय करतोय। एंड ऑफ द ओव्हर नंबर 3, 3 षटकांचा खेळ संपलाय। धावसंख्या पळकावर आपण पाहू शकाल टीम 94 धानीव 26 धावा, 1 गडी बाद। आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18, आणि 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज। 18 गेंदे हैं, 19 रनों की दरकार है। क्योंकि दोस्तों आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम जनताओं का हार्दिक स्वागत है। दोन्ही कर्णधार चला टॉस साठी तैयार हुआ, अशी तुम्हाला विनंती करता है। इसके बाद एक दूसरा मुकाबला आप देखेंगे। आज के दिन का ये पहला दिन, 5 दिन का ये क्रिकेट का महासंग्राम महोत्सव आपके सामने होगा। नारंगी कहां से मिला? नारंगी की जानिब से एनसीसी ट्रॉफी 2026 आप देख रहे हैं, मगर 27वां साल है लगातार ये टूर्नामेंट का आगाज है। दोस्तों कितने ऐसे टूर्नामेंट हैं वो आए और चले गए, मगर ये परंपरा इस नारंगी के ऐतिहासिक मैदान पर चलती हुई नजर आ रही है, क्योंकि एकता है, झूठ है, और ये तमाम हमारी तमाम कमेटी का बहुत बड़ा एहसान है। 18 गेंदे 19 रनों की दरकार। मैच अभी भी 60-40 है, 1-2 विकेट फिर वापसी होगी शिरगांव की, मगर विजय वहां पर बल्लेबाजी पर है। ऑफ स्टंप पर सफल होकर खेलना चाहते थे, किंग शॉट फाइनल का 18वां रन आउट का मौका डायरेक्ट हिट हो जाता तो आसिफ के लिए घातक वाली घंटी बज जाती। एक रन बहुत कीमती है। बैट पर गेंद लगकर शॉर्ट हैंडमैन पर, देखिए आप रिप्ले देख सकते हैं। ऑफ स्टंप पर आए थे, गेंद को ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का बराबर संबंध नहीं कर पाए थे विजय। अब आसिफ के लिए मौका है। सर जी 17-18 का मामला है, मगर ये 19-20 वाला मुकाबला देखने को मिलता हुआ। 1-2 विकेट फिर शिरगांव वापसी कर पाएगी। प्रयत्न तोच सुरू आहे, मात्र कौतुक असेल 94 टीमचं, कारण इथून जर आपण विचार केला तर एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे। सिंगल डबलचा खेळ देखील त्या टीमनं सुरू ठेवला आहे। यावेळेस डाऊन द ऑफ स्टंप लाईन खराब पाहायला मिळते। वारंवार आम्ही आज उल्लेख करतोय की आपल्याकडे टोटल कमी आहे, त्यामुळे एक चांगली लाईन त्यांनी लेंथ तुम्हाला यूज करणं गरजेचं आहे। इथून ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला जाहीरबाई, की जरी 17 चेंडू 17 धावांची गरज असते तर देखील इथून देखील तुम्ही मॅच बनवू शकता। असं नाही की इथून मॅच धानीव टीमच्या अगेन्स्ट टर्न झाले, अशातला प्रकार नाही आहे। क्रिकेटचा खेळ आहे, या क्रिकेटच्या खेळामध्ये कुठूनही मॅच टर्न होऊ शकते। मिस टायमिंग स्ट्रोक आहे, विकेट मिळणार का? विकेटच्या शोधात शिरगाव संघ होता, ती संधी गोलंदाजांना दिली देखील होती, मात्र त्या ठिकाणी कॅच ड्रॉप, त्या ठिकाणी कॅच ड्रॉप। वारंवार झहीरबाई तुम्ही देखील उल्लेख करत होता की विकेट शोधावी लागेल, विकेट शोधली तर तुम्ही या मॅच मध्ये बनवू शकाल, मात्र ती संधी गोलंदाजांनी निर्माण केली, त्या संधीचं सोनं करता आला नाहीये। सही कहा सर जी, कैच विन द मैचेस कहा गया है। अगली गेंद आसिफ के राते भी ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं हो रहा है। देखिए कैच पकड़ थे, दबाव बल्लेबाजों पर था, मगर ये दबाव में आप बिखर जाएंगे तो कोई बिखर जाएगा, मगर कैच पकड़ोगे तो ये मैच बना पाओगे। नाही, क्या छूटा है झहीरबाई, ही विकेट मिळाली असती तर नक्कीच नो डाऊट इथून कुठेतरी नक्कीच आपण म्हणू शकलो असतो की इथून काय टर्न होईल का मॅच, इथून काय नक्कीच शिरगाव संघ वापसी करेल का, मात्र थोडंसं कठीण आहे। फुल टॉच चेंडू, पुन्हा एकदा लाईन खराब, चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार। हा एक आणखीन दर्जेदार चौकार। वेल डन मिस्टर आसिफ। 4
फुल टॉस चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बघा ज्या वेळेस तुम्ही चुकी करणार त्यावेळेस त्या चुकीला योग्य ते उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी आसिफ सारखा बॅटर उभा आहे. गोलंदाज तयार त्या ठिकाणी. समोर आसिफ यावेळेस इनसाइड आउट बॅटची एज आपल्याला पाहायला मिळते. बॅटला ब्रश करून चेंडू थर्ड मॅन डीपला निघून येतोय. एकदा तरी ते कम्प्लीट होणार. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 35. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये धावा बनवायची आहेत त्या 10. 13 गेंदे और 10 रनों की दरकार है. शिरगांव टीम वापसी करनी होगी. गेंदबाजों पर बल्लेबाजों पर दबाव लेकर आना होगा. विजय स्ट्राइक पर है. विजय की बात की जाए तो वहां पर विजय 18 रनों पर खेल रहे हैं. एक अच्छी बल्लेबाजी विजय द्वारा चलती हुई. ऑफ स्टंप पर आए गेंद को खेलते हैं फाइनल पर. गैप में गेंद जा रही है सीमा रेखा बाहर. 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 होगा बेटा पार. कमांड दीजिए. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा वेग वाढणार. इथून मात्र चौकारांची आतिषबाजी सध्याच्या घडीला टीम 94 धानीव यांची सुरू आहे. इथे मात्र समीकरणं पूर्ण बदलली गेली. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 39. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 6. सगळ्यात महत्त्वाचं काय जहीरबाई तर विजय जाधव या खेळाडूला आपण पाहू शकाल. प्रत्येक चेंडू सफल होऊन खेळतोय. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जवळपास बॉलिंग स्वीप करण्याचा प्रत्येक चेंडूवर त्याचा प्रयत्न असतो. मात्र गोलंदाज कुठेतरी त्याला फॉलो करत नाहीये. इतकंच म्हणू इच्छितोय. सही का सजीव. हर गेंद को ऑफ स्टंप पर आकर खेला है विजय ने. कभी ऑफ स्टंप पर गेंद दी तो रिवर्स अंदाज में खेला है. 12 गेंदे 6 रनों की दरकार है. अब थोड़ा सा ये मामला दूर होता हुआ नजर आएगा शिरगांव टीम. मगर ये 6 रनों पर भी आप मात ले सकते हैं क्योंकि गेंदबाजी होनी थी. क्योंकि आपने रन संख्या में थोड़ा सा बल्लेबाजी में पहली ओवर में रन को लुटा गया था मगर उसके बाद बैकअप किया था टीम 94 झानू ने. ओह टप्पा गिरने के बाद कट होती हुई. मैंने कहा ना अभी भी गेंदबाजी के जलवे दिखाने होंगे. ये विकेट आपको मिले या ना मिले गेंदें जितनी डॉट होगी उतना बल्लेबाजों पर दबाव प्रेशर होगा. फिर प्रेशर में आपके पास विकेट आने का संभाव बन जाएगा. अगली गेंद के लिए तैयार आसिफ. फिर ऑफ स्टंप पर गेंद बैकफुट पर तिला विजयी संपादन करतोय टीम 94 धानीव. अभिनंदन धानीव टीम. आणि हार्ड लक अँड बॅड लक शिरगाव टीम. मात्र धन्यवाद तुम्ही या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. एकीची ताकद टॉस साठी या राजूभाई आपसे विनंती है कि टॉस के लिए आ जाए. टीम धानी को सही और एक तरफ जयू दुर्गेश 11 अन्नाळा. ये दोनों टीमों के बीच टॉस के लिए चला. कर्णधार आपल्याला विनंती करतो अन्नाळा टीम वसई कर्णधार आलेले आहेत तर आपल्याला विनंती करतो की आपण टॉस साठी या. खूप महत्वाचा हा नाणेफेकीचा कॉल आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो.